हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा रुपाज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मटकी वाटाणा घालून केलेली ओली भेळ, तीही अगदी वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बास्के पोहे. तर हे पोहे मी भाजून चाळून घेतलेले आहेत. तर इथं मी भिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत, मोड आलेली मटकी घेतलेली आहे, बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, एक बारीक चिरलेलं टमाटर घेतलेलं आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. सर्वात आधी वाटाणे आणि मटकी शिजवून घ्यायची आहे आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, कुकरची फक्त आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे. शेंगदाणे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. वाटाणे आणि मटकी सुद्धा शिजलेली आहे. तर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला भेळ बनवायला घ्यायची आहे. तिखट मात्र तुम्हाला जसं हवं तसं घालू शकता. थोडा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ओली भेळ छान अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.